नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि 1 वर्ष कसा निघून गेला ते आम्हाला पण नाही समजलं आणि बोलता बोलता वर्ष पण झाला। तर वर्ष आहे आईचं, तर आम्ही आलेलो आहोत वर्षासाठी। तर आता इथे आपण गुलाबजामुन बनवणार आहोत। म्हणजे स्वयंपाक भरपूर आहे, पण मी आता तुम्हाला गुलाबजामुन कसे बनवतायत ते माझे बहिणीचे मुलं आहेत ना, तेच बनवणार आहेत आम्ही घरामध्ये। आणि त्यांचं म्हणजे असं दुकान आहे ना, मग ते मस्त बनवतात। तर आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर डिसलाईक पण करू शकता। चला तर आपण गुलाबजामुन बघूया। इथे 10 किलो साखर घेतलेली आहे गुलाबजामुनचा पाक बनवण्यासाठी आणि 6 किलोचं आपलं हे गुलाबजामुन आहे। 6, 7, 8 किलोचे। तर त्यांनी 10 किलो साखर घेतली आणि इथे पाक बनतोय। तोपर्यंत आपण आता पाहूया। हा आहे खवा, खव्याचे हे गुलाबजामुन आहेत। आता हा खवा आहे, हा एकदम सुट्टा करून घेत आहेत। आता त्या 6 किलो खव्यामध्ये त्यांनी 2 किलो हा मैदा मिक्स करायचा आहे। आता हा मैदा आणि खवा दोन्ही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे। आणि त्यामध्ये जो आपण खायचा सोडा असतो तो त्यांनी 2 चमचे टाकलेला आहे। पोहे खायचे 2 चमचे, म्हणजे अशा 2 पुड्या त्यांनी सोडून टाकलेल्या आहेत। आणि आता हे सर्व चांगले एकजीव करायचे आहे। अगदी बघा तुम्ही हलवाई कसे बनवतात ते। आणि हो, त्याआधी सर्वांना आठवण करून देते, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा। असा हा खवा आता एकजीव करून घेत आहेत, पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये थोडंसं त्यांनी पाणी शिपडून घेतलेलं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं शिपडलंय त्यांनी। त्यानंतर 100 ग्रॅम सारखं त्यांनी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं, ते गुलाबजामुन आपण जेव्हा बनवतो तर त्याला चिरा अजिबात पडत नाही। अगदी त्यांना 1.5 तास झाला हे पीठ यांनी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे, अगदी मस्त मळून घेतले। आणि इथे आता गुलाबजामुन तयार करतायत, गोळे वाळल्या जात आहेत। आता तळायला घेतलेले आहेत। आता तळतात कसे ते पण पहा तुम्ही। अगदी गुलाबजामुनला जरा पण झारा टच करत नाहीत, अगदी ते तेलच खाली हलवत आहेत, गोल फिरवत आहेत। आणि आता सध्या त्यांनी गॅस बंद केलाय तेल गरम असल्यामुळे। हळूहळू सर्व गुलाबजामुन वरती येत आहेत आणि इकडं हा पाक तयार आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आत्ता त्यांनी गॅस चालू केलाय। सांगायचं म्हणजे तेल खूप जास्त गरम असेल तर त्यांनी गॅस बंद केलेला होता आणि आपल्याला मध्यम गॅस पहिले ठेवायचा आहे आणि नंतर मग फास्ट करायचं आहे। बघा अशा पद्धतीने गुलाबजाम तळून राहिलेत आणि मस्त असे फुललेले आहेत आणि खायला पण खूप छान झालेत। आता हे पाकात टाकलेले आहेत। तर मैत्रिणींनो, चला मग परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद। आता हे पूर्ण पाकात मुरून जातील।